प्राजक्ता माळीला मराठी चित्रपटसृष्टीने पाठिंबा दिलेला आहे। तसंच भाजपाच्या नेत्यांनी सुद्धा प्राजक्ता एकटी नसल्याची ग्वाही दिलेली आहे। तर एखाद्या कलाकाराचं नाव कोणासोबत सुद्धा विनाकारण जोडू नका अशी विनंती गौतमी पाटीलने केली आहे। दरम्यान प्राजक्ता माळी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सुरेश धस यांनी केलेल्या आरोपांची वस्तुस्थिती मांडणार आहे। प्राजक्ता माळी सुद्धा आमच्या इकडे येतात बरं का। ज्या कुत्सितपणे त्यांनी टिप्पणी केली आहे आणि हशा पिकवलाय, तर मी विनंती करते की त्यांनी तितक्याच विनम्रतेनं माझी जाहीर माफी मागावी। प्राजक्ता माळीने शनिवारी पत्रकार परिषद घेत तिची भूमिका स्पष्ट केली। भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवरती टीका करताना काही अभिनेत्रींची नावं घेतली होती, त्यामध्ये प्राजक्ता माळीचंही नाव होतं। त्यामुळे मोठा वाद निर्माण होऊन अनेक चर्चा सुरू झालेल्या होत्या। स्वार्थी राजकारणासाठी कलाकारांना बदनाम करू नका अशी कळकळीची विनंती सुद्धा प्राजक्तानं केली आहे। महाराष्ट्रामध्ये एक निर्भेळ वातावरण कला क्षेत्रातल्या महिलांच्या बाबतीत असलं पाहिजे आणि आम्ही सॉफ्ट टार्गेट होता कामा नये। कुठल्याही राजकीय व्यक्तींच्या स्वार्थापायी आमच्या नावांचा गैरवापर झाला नाही पाहिजे, हीच माझी विनंती आहे। राजकीय प्रकरणात आपलं नाव संबंध नसताना ओढल्यामुळे प्राजक्ता माळीने महिला आयोगात धाव घेतली, तर कायदेशीर बाबी तपासून कारवाई करणार असल्याची माहिती आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली। बेफाम आरोप करणारे भाजप आमदार सुरेश धस यांनी जाहीर माफी मागावी अशी भूमिका प्राजक्ता माळीने घेतली। मात्र भाजप आमदार सुरेश धस यांनी माफी मागण्यास नकार दिला, तर दुसरीकडे भाजपाच्या आमदार चित्रा वाघ यांनी प्राजक्ता माळीची बाजू घेतली। भाजपाचेच आमदार त्यांच्या पक्षाचे सुरेश धस यांची बाजू घेण्यास तयार नव्हते। मात्र शरद पवारांच्या पक्षाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी मात्र सुरेश धस यांच्या बाबतीत वेगळाच पवित्रा घेतला। शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न असेल, हा शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न कोणाच्याही बाबतीत, केवळ अभिनेत्री नाही, कोणाच्याही बाबतीमध्ये अशा पद्धतीचा हा प्रयत्न पुरावे असल्याशिवाय खरं तर समोर येऊ नये। पण सुरेश धसांचं स्टेटमेंट जे मी तुमच्या माध्यमातून ऐकलं, यामध्ये मला ते स्टेटमेंट स्पष्ट सरळ दिसतं। प्राजक्ता माळीवरती करण्यात आलेल्या आरोपांनंतर गौतमी पाटील ही पुढे सरसावली। आम्ही सर्व कलाकार प्राजक्ता सोबत आहोत असं गौतमी पाटीलने निक्षून सांगितलं। मी पहिलं प्राजक्ता ताईला सांगते की ताई, ह्या गोष्टींना खरंच आम्ही तुझ्यासोबत आहे, सर्व कलाकार तुझ्यासोबत आहे। तू ह्या गोष्टींना ट्रोल जरी केलं तरी लक्ष तर खरंच देऊ नको। आणि आज जे तू काही बोलली, मी मगाशीच ऐकलं, तर तू जे बोलली ते सगळं बरोबर होतं। आणि आम्ही तुझ्यासोबत आहे सगळं कलाकार, आणि एक कलाकार आहे तर प्लीज मला एक म्हणायचं आहे की कलाकाराला कलाकाराच्या जागेवर राहू द्या। त्याला कुठल्याही नेत्यासोबतच नाही म्हणत मी, कोणाही सोबत प्लीज त्याचं नाव जोडू नका, कारण की कलाकाराचं दुःख हे कलाकारालाच माहिती असतं। मराठी कलाकार सुद्धा प्राजक्ताला पाठिंबा देण्यासाठी एकवटले। अभिनेता कुशल बद्रिकेने सोशल मीडियावरती पोस्ट लिहिली आहे। बीडमध्ये झालेल्या खुनाचा निषेध आणि प्राजक्ता माळीच्या चारित्र्याचा खून करू पाहणाऱ्या वृत्तीचाही निषेध अशा शब्दामध्ये कुशलने प्राजक्ता माळीची पाठराखण केली। एकंदरीतच गलिच्छ राजकारणात प्राजक्ता माळीला ओढणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधातला आवाज आता बळकट होताना दिसतोय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। दरम्यान भाजपाचे आमदार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा प्राजक्ता माळीला पाठिंबा दर्शवलाय। आपल्या समाजाने छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत आपण, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रीचं चारित्र्य, तिच्यावर शिंतोडे उडवण्याची नेहमीच काळजी घेतली। ते आपण सगळेजण जाणतो। आणि त्यामुळे अशा प्रकाराने वाद चाललेला आहे कुठला तरी दुसरा, राजकीय, प्युअरली राजकीय आहे, सामाजिकही आहे, संवेदनशील पण आहे। पण त्याच्यामध्ये अशा काही अभिनेत्रींचं नाव जोडणं, सुरेशजी माझे मित्र आहेत, मी त्यांना फोन करून सांगणार आहे। मी 2 दिवस गुजरातमध्ये प्रवास होतो, ट्राय केला, लागला नाही, आज मी बोलणार आहे। सुरेशजी, कोणाही महिलेची एका अर्थाने नाचक्की होईल, बदनामी होईल असं आपण काही बोलता कामा नये।